नमस्कार. श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. पुढचा भाग श्री विठ्ठल स्तवराज हे एक स्तोत्र दिलेलं आहे, ते वाचत नाही. श्री रुक्मिणी मंदिर. श्री विठ्ठलाचे दर्शन करून कृतकृत्य होऊन सोळखांबी मंडपात येऊन काही क्षण भगवंताला प्रार्थना करून दक्षिण दिशेला असणाऱ्या दरवाजाने बाहेर पडल्यावर ओवरीत प्रवेश होतो. तिथे मोठा लोखंडी कठडा बांधलेला आहे. तिथून हा रस्ता सरळ श्री रुक्मिणी मातेच्या मंदिराकडे जातो. या मंदिराचे सभामंडप, मुख्य मंडप, मध्यगृह, गाभारा असे 4 भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडल्या बाजूला एक खोली आहे. हे रुक्मिणी मातेचं शेजघर आहे. आत चांदीचा पलंग, गाद्या आणि मखमली बिछाना आहे. गाभाऱ्यात समोरच उंच चौथर आहे. त्यावर अत्यंत रेखीव रुक्मिणी मातेची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. देवीचे हात विठ्ठलाप्रमाणे कटीवर आहेत. देवीला सौभाग्य अलंकार घालून वस्त्रे नेसून सजवतात. ठसठशीत कुंकवाचं मळवट भरतात. अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेली श्री रुक्मिणी मातेची मुद्रा पाहताच भाविक भक्त भक्तियुक्त अंतःकरणाने तिचे दर्शन घेतात. तेव्हा कंठ दाटून येतो. मातोश्रीची कृपा अखंडपणे लाभावी यासाठी भक्तजन तिची करुणा भागतात आणि धन्य होतात. श्री रुक्मिणी देवी. श्री रुक्मिणी देवी भगवंताची हलादिनी शक्ती आहे. भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाची अंतरंगा हलादिनी साररूपा श्रीमती राधाराणी यदा हरिश्चरित्राणी कुरुते कार्यगौरवात तदा विधत्ते रूपाणी हरिसान्निध्य साधिनी. भगवंत जे जे आणि जिथे जिथे अवतार घेतात तिथे तिथे त्यांची सेवा करण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या रूपाने प्रकट होते. त्याप्रमाणे रुक्मिणी देवी राधाराणीचंच रूप आहे. तस्यांश विस्ताराः सर्वा श्रीकृष्ण नायिकाः. शांडिल्यवचन. सर्व श्रीकृष्णाच्या नायिका श्रीमती राधेचाच विस्तार आहे. विदर्भ देशाचे सम्राट भीष्मक हे एक भगवत भक्त राजा होते. त्यांना 5 पुत्र आणि 1 पुत्री अशी 6 मुले होती. पहिल्या पुत्राचं नाव रुक्मी होतं, दुसरा रुक्मरथ, तिसरा रुक्मबाहू, चौथा रुक्मेश आणि 5वा रुक्ममाली नावाने ओळखला जात असे. त्यांच्या लहान बहिणीचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणी देवी अतिशय सुंदर आणि शीलवती होती. ऋषीमुनींच्या मुखातून तिनं श्रीकृष्णाचं गुणगान श्रवण केलं. ऋषीमुनींकडून त्यांच्या रूपाचं, गुणाचं, लीलांचं वर्णन ऐकून तिने आपलं जीवन श्रीकृष्णांना समर्पित केलं. तिच्या थोरल्या बंधूने रुक्मिणीने शिशुपालाशी ठरवलेला तिचा विवाह तिला मान्य झाला नाही. तिने श्रीकृष्णांना अगदी निष्णात, धैर्यवान, चाणाक्ष राजकुमारीला शोभेल असं पत्र लिहिलं. पत्रातून तिने श्रीकृष्णांना आपल्या अपहरणाचा सल्ला दिला. असं अपहरण क्षत्रियांना साजेचंच आहे हे देखील तिने श्रीकृष्णांना पटवून दिलं. तसंच अपहरणाची योजना कशी अंमलात आणावी हे देखील सांगितलं. तसंच त्यामुळे प्रजेला युद्धाचा त्रासही होणार नव्हता. अतिशय लोकप्रिय राजकुमारी रुक्मिणी बुद्धिमान, रूपवान, शीलवान असून दिव्य गुणांची खाण होती. ती अनुपम सौंदर्यवती आहे. तिचं शरीर बांधेसूद असून कटी प्रदेश क्षीण आहे. उन्नत नितंब रत्नजडित मेखलेने सुशोभित आहेत. तिच्या शरीराची कांती दीप्तिमान सुवर्णासारखी तेजस्वी आहे. शारदेंदू समान स्निग्ध मुख असून मुखावर मधुर स्मित विलसत आहे. अर्धचंद्राकृती भाळावर कुंकुम शोभत आहे. ओठ गुलाबी वर्णाचे आहेत. कमलदरासारखे विशाल नेत्र आहेत. आकर्षक केशसंभार असून कानात कर्णकुंडले शोभत आहेत. कंठात रत्नमाणिक्याचे हार आहेत. दंडात तोडबंद्या, हातात रत्नजडित सुवर्णाची कंकणे आहेत. चरणात पैंजणे आहेत. कुंदकळ्यांना लाजवणारी दंतपंक्ती आहे. विवाहसमयी देवीच्या दर्शनाला जाताना निष्पाप रुक्मिणीच्या हृदयातील विचार मनाला हुरहुर लावून जातात. तिच्यावरील प्रेमामुळे सर्व प्रजाजन तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करीत असत. ती श्रीकृष्णासाठी देवी दुर्गामातेची अंतःकरणातून प्रार्थना करत असे. माते, मी जन्मोजन्मी जी काही पुण्यकर्मे केली असतील त्या सर्वांचं फळ म्हणून श्रीकृष्णांनी यावं आणि माझं अपहरण करावं. श्रीकृष्णांच्या प्राप्तीकरता वृंदावनातील गोपींनी कात्यायनी देवीची उपासना केली होती. त्याप्रमाणे रुक्मिणी श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी शिव, ब्रह्मा तसंच दुर्गेचं चिंतन करत होती. श्रीकृष्णांचा अनुग्रह मिळवण्यासाठी देवतांची स्तुती अमान्य नाही. श्रीकृष्णांनी कुंडिनपूरला जाऊन रुक्मिणीचं हरण केलं आणि तिथल्या योद्ध्यांना जिंकून त्यांनी रुक्मिणीला द्वारकेला आणलं.
तिथं उग्रसेन, वसुदेव, देवकी, रोहिणी माता, भगवान बलराम यांनी त्यांचा मोठा थाटात विवाह संपन्न केला. रुक्मिणी महाराणीने श्रीकृष्णाला पाठवलेलं पत्र हे रुक्मिणी देवीचं भगवंतावर असलेल्या अद्वितीय प्रेमाचं प्रतीक आहे. रुक्मिण्य उवाच श्रुत्वा गृणान् भवसुंदर षुडवतां ते निर्विश्य कर्णविवरैर्तों तापं रूपं दृशा दृशिमतामखिलार्थलाभं वैयच्युता विशती चित्तमपत्रं मे. रुक्मिणी देवी लिहिते, हे प्रभो म्हणजे कृष्ण, जो आपले दिव्य शब्द, रूप व लीलांविषयी श्रवण करतो तो केवळ श्रवणाद्वारे आपल्या नाम, रूप, गुणात मग्न होत असतो. त्याच्या भौतिक दुःखांचा अंत होतो आणि तो प्रेमपूर्वक आपल्या स्वरूपाला हृदयात स्थिर करतो. आपल्या या अलौकिक प्रेमाच्या माध्यमातून तो आपल्या अंतर्हृदयात नेहमी आपलंच दर्शन करतो. या मार्गाने त्याच्या सर्व कामांना फलद्रूप होतात. अशाच प्रकारे मी सुद्धा आपल्याविषयी श्रवण केले होते. मी आपल्यासमोर इतक्या उघडपणे माझा भाव स्पष्ट करावा हे निर्लज्जासारखं आहे. पण हे श्यामसुंदर, आपण माझ्या हृदयावर अधिकार करून मला मोहित केलं आहे. निश्चितपणे मी एक अल्पवयीन कन्या असल्यामुळे माझ्या चारित्र्याविषयी आपणाला शंका वाटत असेल. प्रिय मुकुंद, पुरुषसिंह, तुम्ही तर सर्व मानवात श्रेष्ठ आहात. एखाद्या उंबरठ्याबाहेर पाय न दिलेल्या कन्येने किंवा एखाद्या शीलसंपन्न पवित्र स्त्रीने आपल्याबरोबर विवाह करण्याची कामना केल्यास वावगे नाही. कोणीही पवित्र कामिनी किंवा कन्या आपल्या अपूर्व स्वभावावर, ज्ञानावर, ऐश्वर्यावर आणि अधिकारावर मोहित होऊन आपल्याबरोबर विवाहाची निश्चितच इच्छा धरेल. आपण लक्ष्मीदेवीचे पती आहात आणि भक्तवत्सल आहात, म्हणून मी आपली नित्य दासी होण्याचा निश्चय केला आहे. प्रिय प्रभो, मी माझे जीवन आपल्या चरणकमळावर अर्पण करत आहे. मी आपणालाच माझे नियोजित पती म्हणून स्वीकारलं आहे, म्हणून कृपया आपणही माझा आपली पत्नी म्हणून स्वीकार करावा. हे कमलनयन, हे समर्थ, आता मी आपलीच झाली आहे. जर सिंहाचे भक्ष कोल्ह्याने पळवले तर ते हास्यास्पद ठरेल. त्याकरता माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. कृपा करून शिशुपाल आणि तत्सम इतर राजांकडून माझे हरण होण्यापूर्वीच ताबडतोब माझा स्वीकार करावा. प्रियनाथ, मी जर पूर्वजन्मी झाडे लावणे, विहिरी खोदणे यासारखी पुण्यकर्मे केली असतील आणि त्यामुळे भगवान नारायण जर माझ्यावर प्रसन्न असतील तर हे बलरामांचे बंधू कृष्ण, माझी अशी इच्छा आहे की आपण इथे येऊन माझे पाणी ग्रहण करावे. त्यामुळे शिशुपाल आणि त्याचे साथी यांचा मला स्पर्श होणार नाही. असं पत्र पाठवून श्री रुक्मिणीने श्रीकृष्णाला बोलावून घेतलं आणि शेवटी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी विवाह झाला. सदैव श्रीकृष्णावर आपलं मन केंद्रित ठेवते अशी ही रुक्मिणी भक्त भाविकांसाठी अत्यंत पूजनीय, वंदनीय आणि प्रार्थनीय आहे. यापुढे रुक्मिणी स्तोत्र दिलं आहे, ते वाचत नाही. श्री सत्यभामा. रुक्मिणीचं दर्शन करून कृतकृत्य झाल्यानंतर आपल्याला श्री सत्यभामा आणि श्री राधेचं दर्शन होतं. सत्यभामा मातेचं स्वतःचं छोटंसं मंदिर असून ते रुक्मिणी मातेच्या उजव्या बाजूला आहे. श्रीकृष्णाच्या 8 मुख्य पट्टराण्या आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजिती, कालिंदी, लक्ष्मणा, मित्रविंदा, भद्रा अशी त्यांची नावं आहेत. श्री सत्यभामा या श्रीकृष्णाच्या 8 मुख्य राण्यांपैकी एक असून त्या एक पट्टराणी आहेत. तिचे सौंदर्य अतिशय अनुपम असून ती श्रीकृष्णावर अतिशय प्रेम करते. ती सत्राजित राजाची कन्या आहे. नरकासुराच्या वधानंतर श्रीकृष्ण आणि सत्यभामा इंद्रलोकात गेले. तिथे देवी देवतांची माता आदितीने श्री सत्यभामेला चिरतारुण्याचा वर दिला. आदितीने जेव्हा सत्यभामेला स्वर्गीय लोकांची सैर करवली तेव्हा स्वर्गात असलेलं पारिजातकाचं झाड तिला खूप आवडलं. तिने श्रीकृष्णाकडे तिच्या राजमहालात पारिजातकाचं झाड नेण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा सत्यभामेच्या इच्छेसाठी भगवंताने इंद्राशी युद्ध करून ते झाड द्वारकेत आणलं. एकदा श्री नारद मुनींनी श्री रुक्मिणी देवींसाठी स्वर्गीय लोकातून पारिजातकाची फुलं आणली होती. श्री सत्यभामेलाही ती फुलं हवी होती. भगवंताच्या धामामध्येही सेवक सेवकांमध्येही दिव्य स्वरूपाची स्पर्धा असते. श्री सत्यभामेला श्री रुक्मिणीशी ईर्ष्या झाली आणि तिने पारिजात फुलांसाठी हट्ट केला. तेव्हा श्रीकृष्णाने तुला फुलेच काय, मी संपूर्ण झाड अडून देईन असं वचन दिलं. श्री सत्यभामेला श्रीकृष्णाकडून 10 मुले आहेत. भानू, सुभानू, सर्वभानू, प्रभानू, भानुवान, चंद्रभानू, बृहद भानू, अविभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू.
अशी ही श्री सत्यभामा श्रीकृष्णाला प्रिय असून आपणा सर्वांना वंदनीय पूजनीय आहे. श्री सत्यभामेचे दर्शन घेऊन भक्त श्री राधाराणीचं मंदिर श्री सत्यभामेच्या बाजूलाच आहे. श्री राधाराणी शेजारीच राधाराणीचं दर्शन होतं. श्री राधाराणी भगवंताची अंतरंगा शक्ती आहे. अंतरंग शक्तीलाच स्वस्वरूप शक्ती असंही म्हटलं जातं. या स्वरूप शक्तीच्या हलादिनी, संधिनी आणि सन्वित अशा 3 वृत्ती आहेत. त्यांचा प्रभाव चित्शक्ती, जीवशक्ती आणि मायाशक्तीच्या प्रत्येक कार्यात ओतप्रोत भरून असतो. हलादिनी वृत्ती वृषभानुनंदिनी श्री राधिकेच्या रूपाने श्रीकृष्णांना संपूर्ण चिदाराध अर्थात चिन्मय आनंद देत असते. महाभाव स्वरूपा श्री राधाराणी श्रीकृष्णांना सर्वतः आनंद देणारी असून ती आपल्या कायव्यूहरूप अष्टसखींच्या आणि इतर संगींच्या रूपाने स्वतः सदैव प्रकट असते. श्रीकृष्णाच्या मुख्य अष्टसखींची राधाराणी प्रमुख असून श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. राधा तत्व हे अतिशय गुह्य तत्व असून भौतिकवादी लोक त्याला कधीही समजू शकत नाहीत. त्यांचं स्थान हे सर्वाहून श्रेष्ठ ज्येष्ठ असून त्या सदैव भगवंताच्या सेवेत रत असतात. राधाकृष्ण प्रणय विकृतिरार्दिनी शक्तिरस्मादेकात्मानावपि भुवी परा देह भेदम गतौ तौ. श्री राधाकृष्णांच्या प्रेमलीला हलादिनी शक्तीच्या दिव्य अनुभूती आहेत. राधा आणि कृष्ण अभिन्न आहेत, परंतु अनादी कालापासून त्यांनी स्वतःला पृथक स्वरूपात ठेवलं आहे. श्री राधा आणि कृष्ण हे 2 तनू आणि 1 आत्मा आहेत. ते दोघे अभिन्न आहेत. लक्ष्मीचं देवालय हे देवालय श्री विठ्ठल रुक्मिणीच्या परिसरातच आहे. हे देवालय व्यंकटेशाच्या डाव्या बाजूला आहे. इथे देवीची षोडशोपचारे पूजा केली जाते. कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मीचं आणि हे स्थान एकच आहे अशी श्रद्धा आहे. भृगु ऋषींनी श्री विष्णूच्या वक्षस्थलावर पादाघात केला तरीसुद्धा विष्णू भृगु ऋषींचा सत्कार करत आहेत हे पाहून श्री लक्ष्मी अत्यंत रुष्ट होऊन वैकुंठ सोडून या स्थळी येण्याकरता निघाली असता ती प्रथम करवीर इथे आली आणि नंतर पंढरपुरात येऊन राहिली असं सांगतात. नारायणाच्या पूजेने लक्ष्मी प्रसन्न होते. श्री लक्ष्मीचं स्थान हे श्री विष्णूंच्या चरणाशी आहे. म्हणून नारायणाची सेवा केल्यास लक्ष्मीही तिथे राहील, समृद्धी समाधान राहील. आपल्या धनाचा वापर आपण भगवंतासाठी करणार, त्यामुळे नारायण प्रसन्न होतील. परंतु आपल्याला नारायणाशिवाय लक्ष्मी हवी असेल तर दुःखच पदरी पडेल. श्री व्यंकटेशाचं मंदिर हे देवालय लक्ष्मीच्या बाजूला आहे. त्यात श्री व्यंकटेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती गंडकी शिलेची असून चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली आहे. इथे आश्विन शुद्ध एकादशीपासून दशमीपर्यंत उत्सव होतात. व्यंकटेशाच्या दर्शनाने भक्तांचे मनोरथ पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. व्यंकटेश यांना पंढरपुरात बळीदादा किंवा बळीराजाच्या नावानेही ओळखलं जातं. तिरुपतीचे बालाजी व्यंकटेश आणि पंढरपुरातील व्यंकटेशामध्ये कोणतेही अंतर नाही अशी श्रद्धा आहे. लक्ष्मी रुसून जेव्हा क्षीरसागरातून कोल्हापूरला आली तेव्हा भगवंतही इथे आले. तिरुपती इथे असलेले व्यंकटेश बालाजी मंदिर हे उंच टेकडीवर असून ते सप्तसह्याद्रीवर विराजमान आहे. हे सप्तसह्याद्री शेषनागाचे 7 फण आहेत आणि त्यावर भगवंत विराजमान आहेत. तिरुपती बालाजी म्हणजे व्यंकटेश यांची कथा अशी आहे की वरील सांगितल्याप्रमाणे भृगु ऋषींच्या सांगण्याने दुखावलेली लक्ष्मी जेव्हा कोल्हापूरला येते तेव्हा भगवंतही तिथे येतात आणि नंतर परत ते दक्षिणेला जातात आणि पद्मावतीशी विवाह करतात. परंतु जेव्हा लक्ष्मी भगवंतांना सोडून जाते तेव्हा भगवंत पूर्णपणे निर्धन होऊन गेलेले असतात. पण पद्मावतीशी विवाह करण्यासाठी त्यांना धनाची आवश्यकता असते. पद्मावती ही भगवंताच्या राम अवतारातील छाया सीता आहे. रावण जेव्हा सीता महाराणीला पळवून घेऊन गेला होता तेव्हा मूळ सीता ही अग्निदेवाकडे जाते आणि रावण छाया सीतेला लंकेत घेऊन जातो. रावणवधानंतर अग्निदेव म्हणजे आधी सीता मूळ सीतेला रामाप्रती परत करतात. परंतु नंतर श्रीराम छाया सीतेचा स्वीकार करत नाही. तेव्हा छाया सीता भगवंतांना म्हणते की मी जरी रावणाच्या कैदेत राहिले तरी प्रत्येक क्षण मी आपलेच चिंतन केले आहे, म्हणून आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. तेव्हा श्रीराम सीतेला सांगतात की या युगात मी एकपत्नी व्रताचं पालन करतो आहे, म्हणून येणाऱ्या कलियुगात मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करीन. तर या अवतारात छाया सीता ही पद्मावतीच्या रूपाने आली. तेव्हा भगवंतांना तिच्याशी विवाह करण्यासाठी कुबेराकडून कर्ज घ्यावं लागलं असं म्हणतात.
आजही भगवंत ते कर्ज फेडत आहेत. म्हणून भक्त भाविक बालाजीला जाऊन भगवंताला यथाशक्ती धनसंपदा प्रदान करतात. असं म्हणतात की यशोदामाता द्वापारात श्रीकृष्णाचा विवाह पाहू शकली नव्हती, म्हणून बालाजीने तिचं कलियुगात बकुळ्या रूपात प्राकट्य करवलं आणि तिचे मनोरथ पूर्ण केले. व्यंकटेश आणि पद्मावतीचा विवाह सोहळा तिने पाहिला, असे हे बालाजी सर्वांचं श्रद्धास्थान आहे. पंढरपुरातील व्यंकटेश आणि तिरुपतीतील बालाजी व्यंकटेशाच्या दर्शनाचे समान फळ आहे, अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. व्यंकटेशाच्या ठायी जाऊन भगवंताला आपण काही वचन दिले असल्यास ते इथेही पूर्ण करता येते, अशी श्रद्धा आहे. श्री व्यंकटेशाच्या देवालयासमोर अतिशय प्राचीन असा पिंपळ वृक्ष आहे. भक्त भाविक त्याची प्रदक्षिणा करून मंडपात येतात. या ठिकाणी भक्त आनंदाने फुगडी खेळतात, भगवंताच्या दर्शनाचा आनंद व्यक्त करतात आणि एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांच्या चरणांचं दर्शन घेतात. या सभामंडपाच्या भिंतीवर संपूर्ण विष्णू सहस्रनाम लिहिलेलं आहे. इथून समोर जाता श्री नृसिंहाचं मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर, श्री राम मंदिर ही मंदिरे क्रमाने येतात. श्री रुक्मिणीचं दर्शन घेऊन बाहेर येऊन तीर्थ घेतल्यावर उजवीकडून मंदिराच्या मागे जाता येतं. तिथून लोक कळसाचं दर्शन घेऊन गोपूर दरवाजाच्या आत असलेल्या रुक्मिणी सभामंडपात येतात. हा मंडप अलीकडेच लाल दगडापासून अत्यंत कलात्मक पद्धतीने बनवलेला आहे. या मंडपामध्ये श्री रुक्मिणी स्वयंवरातील प्रमुख प्रसंगाची अत्यंत सुंदर, भव्य आणि मनमोहक चित्र पाहायला मिळतात. श्री रुक्मिणी मातेचं सुंदर चित्र मन आकर्षून घेतं. इथे एक उंच दीपमाळ आहे. या मंडपात नवरात्रात 15 दिवस अनेकानेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. चातुर्मासात श्रीमद भागवत पुराण, प्रवचनं, कीर्तनं होतात. नवरात्रोत्सव हा श्री रुक्मिणी मातेचा प्रमुख उत्सव. या काळात रोज विविध प्रकारची पूजा केली जाते, सुवर्णालंकार घातले जातात. वसंत पंचमीला मंडपात सर्वत्र सुगंधी द्रव्याचा सुगंध पसरवतात. दर्शन मंडपातून पायऱ्या चढून पूर्व दिशेला गेल्यावर काशी विश्वनाथ, राम लक्ष्मण सीता, रामेश्वर लिंग, दत्त आणि नृसिंह या लहान पण सुंदर मूर्तींचं दर्शन घडतं. ओवरी संपताच सोळखांबीत प्रवेश करण्याचा एक दरवाजा आहे. श्री विठ्ठलाचे नित्योपचार. पहाटे 4 वाजता मुख्य दार उघडते. पहाटे 4:30 ते 6 काकड आरती आणि नित्यपूजा. सकाळी 6 ते 8 महापूजा. सामुदायिक रोज 5. दुपारी 11 ते 11:15 महानैवेद्य. दुपारी 2 ते 3 तुलसी अर्चना पूजा. दुपारी 4:30 ते 5 पोशाख. सायंकाळी 6 ते 6:30 धूप आरती. रात्री 10 ते 10:30 पाद्यपूजा. रात्री 11 ते 11:15 शेजारती. काकड आरती. पहाटे 4 वाजता शांत, मंगलमय, प्रसन्न वातावरणात सनई चौघडा वाजू लागतो. श्रींना जागृत करण्याचे मंत्र उच्च स्वरात म्हटले जातात. हरिओम उत्तिष्ठ ब्रह्मणस्तवे देवयंतस्त्वेमहे उपप्रयंतु मरुतस्तु दानव इंद्र प्रादुर्भवा सचा. ठीक 4 वाजता मनाचा गाभारा प्रसन्न करणाऱ्या घंटेच्या ध्वनीने दरवाजा उघडतो. तसा विठ्ठला, पांडुरंगा, पंढरीराया, मायबापा असं जयघोष करीत 100-200 भाविक मंदिरात जातात आणि विठुरायाला नमस्कार करत काकड आरती आणि नित्याच्या पूजेचा लाभ घेण्यासाठी मंदिरात बसतात. गर्भाघराचं दार उघडलं जातं आणि श्री विठ्ठलाची प्रार्थना करून त्यांना जागं केलं जातं. श्री विठ्ठल जागे करताना पुढील अभंग म्हटला जातो. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झालेची गोळा, सोड शेज सुख आता पाहू द्या मुखकमळा. रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी, मन उतावेळ रूप पहावया दृष्टी. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हलवूनी जागे करा देवराया. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोभाट. झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा, विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. विठ्ठलाचा काकडा सुरू असतो. त्याचं सादर रूप दृष्टीत साठवून घेण्यासाठी अनेकांप्रमाणे आपल्याही डोळ्यांची उघडझाप मंद गतीने होत असते. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मनानं पुरे घणी. आंतरिक ओढीने आलेल्या प्रत्येकाची स्थिती अशीच होणार नाही तर काय. कारण पांडुरंगाने अनेक प्रेमाची, जिव्हाळ्याची नाती आपल्या भक्तांशी जोडलेली आहेत. विठ्ठल तर श्रीकृष्ण आहे. कृष्ण माझी माता आहे, पिता. कृष्ण बहीण, बंधू, चुलता. कृष्ण गुरु आणि तारू.
कृष्ण आपले सर्व काही असं मानणारे भक्त त्याच्या दर्शनाची वाट पाहतात. पांडुरंग बालमूर्ती गायी गोपाळ सांगती, येऊन या प्रीती उभे समची राहिले. विष्णू म्हणजे तोची राम, तोची कृष्ण, तोची यशोदानंदन म्हणजे गोकुळातला हरी. पण विठ्ठल भक्ती एकतर्फी नाही. विठ्ठलही आपल्या भक्ताची वाट पाहत असतो, त्याच्या भेटीसाठी उतावीळ झालेला असतो. देव भेटल्याचा आनंद जसा भक्तांच्या चेहऱ्यावर दिसतो, तसं भक्त भेटल्याचा आनंद विठुरायालाही होतो. इथे मंदिरात विठोबा एकटाच आहे, कारण आरतीत वामांगाची शोभा वाढवणारी रुक्माई जवळ नाही, तिचं मंदिर वेगळं आहे. मंदिरात जमलेले शेकडो भाविक तन्मयतेने उठा उठा विठुराया भूपाळी म्हणत असतात. 2-3 वयस्क महिला गाभाऱ्याच्या दारात रांगोळी घालत असतात. विठुरायाजवळचे सेवेकरी पूजेच्या तयारीला लागलेले असतात. भगवंताचे पादप्रक्षालन होते, आचमन दिले जाते. पुजारी देवाच्या अंगावरील हार फुले काढून त्या जागी ताजे हार, पुष्पे आणि तुळशीपत्र पांडुरंगाला अर्पण करतात. देवाला गंध लावतात. श्री विठ्ठलाच्या अंगावरलं वस्त्र नीट करून धूप दीप लोणी खडीसाखरेचा लाडू दुधाचा भोग दाखवतात. त्यानंतर गाईच्या तुपात भिजवलेल्या खादीच्या नव्या कापडाने आरती करतात. त्यानंतर पाद्यपूजा होते आणि भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती आणि काकडा झाला हरीचे मुख प्रक्षाळा अशा आरत्या गायल्या जातात. आरती गायनाच्या ध्वनीमध्ये विठुरायाच्या अंगावरची वस्त्रे काढण्यात येतात. त्यावेळी पुजारी पूजेचा मंत्र म्हणणारे बेणारे विठुरायाजवळ आलेले असतात. रात्रीच्या शेजारतीपूर्वी विठ्ठल मूर्तीच्या डोईवर असलेल्या सोनेरी गोंड्याची जास्वंदी पगडी आणि अंगावरचं शुभ्र वस्त्र काढलं जातं. बेणारांचा मंत्रोच्चार सुरू असतो. पुजारी अभिषेकाला प्रारंभ करतो. पुजारी परिचारकाच्या मदतीने श्री विग्रहाला दूध दही तूप साखरेचं स्नान घालतो. हे स्नान सुरू असताना प्रत्येक क्षणी मूर्तीचे भाव बदललेले दिसतात. कधी ते निळे सावळे दिसतात, कधी शुक्ल वर्णाचे. जेव्हा पुजारी शंखातून जलाभिषेक करतो तेव्हा क्षणभर ते एखाद्या अवखळ बालकाप्रमाणे स्नानाचा आनंद लुटतानाही दिसतात. जसा भाव तुमच्या मनी असतो तसे विठोबा तुम्हाला दिसतात. हृदयी श्रद्धाभाव नसेल तर तो केवळ पाषाणच दिसेल. अभिषेकाचा विधी शास्त्रोक्त रीतीने सुरू असतो. एवढ्यात गाभाऱ्यात भक्तांना साथीला घेऊन टाळकरी हरिदास संतांचे अभंग खड्या आवाजात म्हणत असतात. अनुपम नगर पंढरपूर, भीमा मनोहर संतांचे माहेर, अव्यक्त आदिमूर्ती परब्रह्म साकार, विटेवरी नीट उभा करी ठेवून कर. जनदेवा पांडुरंगा जयदेवा आनंदकंदा, आरती ओवाळीनं पुंडलिक वरदा, जयदेवा पांडुरंगा. गोमती गोदावरी यमुना सरस्वती कृष्णा तुंगभद्रा, नर्मदा भागीरथी सकळिक मध्यान्नी चंद्रभागेसी येती, कनकपात्र आरती या विठोबा ओवाळीती. अशा प्रकारचे अभंग विठुरायाच्या प्रसन्नतेसाठी म्हटले जातात. मध्यंतराची विठ्ठलाच्या मुखी लोण्याचा गोळा आणि तुलसीपत्र लावून आरती केली जाते. विशेष म्हणजे तोंडाला लावलेला गोळा खाली पडत नाही, तो हाताने काढून घ्यावा लागतो. लोण्याचा गोळा शिळा असेल तर तो लगेच खाली पडतो असं म्हणतात. नंतर श्री विठ्ठलाच्या शरीराला मध साखर चोळली जाते. त्यानंतर पुन्हा उष्णोदकाचं स्नान होतं. शंखोदकातून स्नान घालताना आणि प्रत्येक वस्तू अर्पण करताना पुरुष सूक्त आणि वेदोक्त मंत्र म्हटले जातात. अभ्यंग स्नानानंतर श्री विठ्ठलाला संपूर्ण भरजरी पोशाख केला जातो. चंदनाचा गंध लावून केशर कस्तुरी टिळा लावला जातो. नंतर धूप दीप नैवेद्य समर्पित केला जातो. महापूजेच्या वेळी अभ्यंग आणि पंचामृत स्नान झाल्यानंतर विठ्ठलाचे पुजारी भक्तांना विठ्ठलाचे अगदी जवळून दर्शन करू देतात. अभिषेकानंतर विठ्ठलमूर्ती अधिक मनोहर दिसते. अभिषेकाचं तीर्थ सेवेकरी पळीने आपल्या हातावर घेत असतो. तिकडे पुजारी विठुरायाचं जानवं बदलतो. चंदनाची उटी मूर्तीच्या भाळी लावतो. अंगावर जरीचं नक्षीकाम केलेलं वस्त्र गुंडाळलं जातं. त्यावर खांद्यावरून केशरी रंगाच्या उपरण्याचा लपेटा मारला जातो. आता काकड आरतीसाठी भगवंताच्या डोहीवर सोन्याचा झगमगता मुकुट ठेवण्यात येतो. तेव्हा सावळ्या विठुरायाचं सौंदर्य शतपटीनं उजळतं. आता भगवंताला नैवेद्य अर्पण करण्यात येतो. काही क्षण पडदा बंद होतो. तदनंतर पांडुरंगाला दर्पण दाखवण्यात येतं. रसराज भगवंत आपला शृंगार आरशात न्याहाळतात. त्यानंतर घंटा आणि नगारे वाजू लागतात आणि विठुरायाची आरती प्रारंभ होते. शरणागत तव चरणा मजवरी करी करुणा, अशरण शरणा देई मज निजपदी चरणा, मायावरणा दुरी करी तापत्रय हरणा, भवभय चुकवी मम जन्म मरणा.
मनाची प्रसन्नता वाढवणारी ती आरती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. ती आरती संपल्यानंतर परिचारक आरती फिरवतो. भाविक जमेल तेवढी दक्षिणा ताटात टाकतात. डोळे भरून पाहिलेल्या विठुरायाच्या चरणी माथा टेकतात. पहाटेचे 2 तास सार्थकी लागलेले असतात. पहाटेची पांडुरंगाची काकड आरती होत असताना पांडुरंगाच्या मंद हास्ययुक्त मनमोहक मुखकमळाचं दर्शन करून जीवन सफल होतं. ब्रह्महत्येसारखी महापापे नष्ट होतात. नंतर दर्शनाला सुरुवात होते. दररोज हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनाकरता येतात आणि पंढरपुरातील एकमेवाद्वितीय रूढीप्रमाणे प्रत्येकजण थेट भगवंतापर्यंत जाऊन त्याच्या चरणकमळांना स्पर्श करतात. चरणावर आपलं मस्तकसुद्धा ठेवतात. दर्शनानंतर भाविक दर्शन मंडपात येतात आणि पुन्हा मागे वळून भगवंताच्या मनोहर विग्रहाकडे अखेरच पाहतात. दर्शन मंडपाच्या गजबजाटाच्या वातावरणात भाविक साष्टांग दंडवत प्रणाम करून उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान पकडून एकाच जागेवर उड्या मारून भगवंताच्या चरणकमळाप्रती केलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागतात. मंडपात अनेक स्तंभांपैकी एक गरुड स्तंभ आहे. भाविक या स्तंभाला आलिंगन देऊन प्रार्थना करतात की मृत्यूनंतर गरुडाने येऊन त्यांना वैकुंठ लोकात घेऊन जावं. दर्शन मंडपातून बाहेर आल्यावर पांडुरंगाष्टक प्रार्थना दिसतील. 8व्या शतकात श्री शंकराचार्य पंढरपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी हे अष्टक रचलं होतं. त्यातील प्रत्येक श्लोक वर्णन करतो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मी भगवंताच्या परमदिव्य रूपाचे पूजन करतो. आता मध्यान्ह पूजा. 2 प्रहरच्या सुमाराला पांडुरंगाचं पादप्रक्षालन करून सुगंधी गंध लावून धूप दीप ओवाळून पंचपक्वान्नांचा राजभोग नैवेद्य अर्पण करतात. भगवंतांना चांदीच्या 2.5 फूट व्यासाच्या थाळीत राजभोग अर्पण केला जातो. राजभोग अत्यंत कडक यमनियमांचं पालन करून तयार केला जातो. त्यानंतर गावातल्या क्षेत्रोपाध्याय मंडळींकडील भोग अर्पण करण्यात येतात. भोग दाखवण्यासाठी गंध फुले अर्पण करून युगे 28 ही आरती केली जाते. पंढरपुरातील खव्याचा पेढा भगवंतांना खूप आवडतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. क्षेत्रोपाध्यांच्या राजभोगात पुरणाच्या पोळीचा आवर्जून समावेश असतो. तृतीय प्रहरची पूजा. या पूजेलाच अपराह्न पूजा म्हणतात. तृतीय प्रहराच्या सुमारास प्रातःकाळ पूजेच्या समयी श्री विठ्ठलाला घातलेला पोशाख काढून भोग अर्पण करून दुसरा उत्तम पोशाख घालतात. यावेळी कधी लाडू कधी शिरा अथवा गोड पदार्थाचा भोग अर्पण केला जातो. सोणारम हरिदृष्ट्वा विष्णो स्वरूपताम महापातकीनोपिस्यू सत्सेव्याः सज्जनोपमाः. नैवेद्य अर्पण केलेल्या अशा परमात्म्याला जे अवलोकन करत असतात ते सकल पापांपासून मुक्त होऊन विष्णूच्या लोकापर्यंत जातात असं सांगितलं जातं. श्री विठ्ठलाला केशरी विडा आणि पाणीही देतात. महत्त्वाच्या दिवशी श्रीला अलंकार घालतात. धूप आरती. संध्याकाळी 7 ते 7:30पर्यंत श्री विठ्ठलाची धूप आरती होते. ढोल नगारे वाजू लागतात. त्यावेळी चरण प्रक्षालन गंध धूप दीप पुष्पहार तुळशी अर्पण करतात. दही भाताचा भोग पांडुरंगाला अर्पण केला जातो. युगे 28 विटेवरी उभा ही आरती म्हटली जाते. यावेळी आरतीच्या शांत मंद मंगलमय वातावरणात श्री विठ्ठलाचं मुखकमल अत्यंत मोहक दिसतं. भाविकांना धूपारती दाखवतात. त्यावर हात फिरवून आरती डोळ्याला लावतात. शेजारती. रात्रीचे 11 वाजण्याच्या सुमारास शेजारती होते. त्यावेळी श्री पांडुरंगाला सुगंधी पुष्पाच्या पुष्कळ माळा गजरे तुरे शिरपेज कलगी वगैरे घालून नैवेद्य समर्पण करून आरती करतात. खरोखरच यावेळी दर्शन करताना डोळे तृप्त होत नाहीत. प्रत्येक वेळच्या दर्शनाचं पुण्य फार मोठं सांगितलं गेलं आहे. या आरतीच्या वेळी श्री विठ्ठलाचं चरण प्रक्षालन केलं जातं. कपाळी केशरी टिळा लावला जातो. श्री विठ्ठलाचा पोशाख बदलवला जातो. हा पोशाख ऋतुकालानुसार बदलत असतो. उन्हाळ्यात शेजारतीच्या वेळी केशरयुक्त चंदनाचा गंध आणि उटी लावतात. त्यावर पातळ उपरणं देतात. हे चंदन दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून वाटण्यात येतं. हिवाळ्यात श्री विठ्ठलाच्या कानाला कानपट्टी बांधून शाल जोडी देऊन त्यावर दुलई पांघरतात. त्यावेळी गळ्यात तुळशी हार आणि पुष्पहार घातले जातात. धूप दीप लावून लाडू साखर डाळ आदीचा भोग लावला जातो. त्यांना गोविंद विडा दिला जातो. यावेळी गाभाऱ्याच्या बाहेर बेणारे संस्कृतमध्ये प्रार्थना करतात. दिवटे डांगे उभे असतात. श्री विठ्ठलाच्या वेदीपासून ते शेजेपर्यंत कस्तुरी मिश्रित जलसिंचन करून त्यावर डिंगरे अरुणवर्णाची पदचिन्हे रेखाटतात. त्यावेळी बेणारे मंत्राचं पठण करतात. श्री विठ्ठलांना वंदन करतात. आरती करून शेजघरात लाडूचा भोग ठेवला जातो. तेव्हा सगळ्यांना डाळ आणि साखर वाटली जाते.
त्यानंतर बडवे श्रीचरणाचं प्रक्षालन करून तुळशी अर्चना तसंच गंध फूल धूप दीप भोग दाखवून वेगवेगळ्या 5 आरत्या म्हणतात. यालाच 5 आरत्यांचा सोहळा म्हणतात. सगळी सेवाधारी स्वामीन सुखनिद्रा कुरु सुखशयनमस्तु सर्वे जनाः सुखिनः भवन्तु तथास्तु हा मंत्र पठण करतात. यानंतर श्री विठ्ठल आराम करण्याकरता शयनगृहात जातात. शेजारती झाल्यावर ऊद धूप गाभाऱ्यात फिरवला जातो. नंतर सगळे सेवाधारी घरी जातात. शेजारतीनंतर सोळखांबीत कोणालाही राहता येत नाही. हा सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो. त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. हा कार्यक्रम 1 तासाचा असतो. शेजारती दर्शनाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं जातं. या आरतीचं दर्शन अत्यंत रमणीय आणि आनंददायक असतं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.